समर्थ जीवन परिवाराचे सर्वेसर्वा परमपूज्य महेंद्रदास वारेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव यंदाही अत्यंत भक्तिभाव, आध्यात्मिक वातावरण आणि उत्साही उपस्थितीत पार पडला। गेल्या 20 वर्षांपासून समर्थ जीवन परिवारातर्फे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा करण्याची परंपरा कायम राखण्यात आली असून यंदाचा उत्सव बुधवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी द्वारका येथील काशी माळी मंगल कार्यालय ट्रॅक्टर हाऊस मागे येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली आहे। त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक, गुरुपूजन, गुरुपाद्यपूजन तसेच विविध धार्मिक विधी संपन्न झालाय। या मंगलमय वातावरणात शेकडो भाविकांनी महेंद्रदास वारेकर गुरुजी यांच्या पवित्र चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतलाय। यावेळी महेंद्रदास वारेकर गुरुजी यांनी आपल्या प्रेरणादायी प्रवचनात विद्या विद्यालय गुरुविण ज्ञान नाही या विचाराचा संदर्भ देत गुरुचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केलंय। गुरु हा केवळ ज्ञानदाता नसून योग्य जीवन मार्ग दाखविणारा दीपस्तंभ आहे। अध्यात्म, संस्कार आणि सद्विचारांच्या माध्यमातून जीवन समृद्ध करण्याचा संदेश त्यांनी उपस्थितांना दिलाय। कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक भक्तांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी, मानसिक शांतता आणि कौटुंबिक सौख्य लाभले असून जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित झालाय। या उत्सवाला भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख प्रवक्ते भक्ती चरणदास महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। तसेच नाशिक शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिनिधी उपस्थित राहून महेंद्रदास वारेकर गुरुजींचा आशीर्वाद घेतलाय। भजन, कीर्तन, गुरुसेवा आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या सोहळ्याचा समारोप गुरुजींच्या आशीर्वादमय वचनांनी, सर्वांच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या प्रार्थनेने आणि महाप्रसादाने झालाय। कार्यक्रमानंतर महेंद्रदास वारेकर गुरुजी यांनी नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना समाजात अध्यात्म, संस्कार आणि मानवसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्याने नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला। आज गुरुपौर्णिमा, त्या निमित्ताने ही गेली 20 वर्ष गुरुपौर्णिमा आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो। त्याच्यामध्ये सकाळी पादुकांवरती रुद्राभिषेक होतो, नंतर दत्त महाराज आणि स्वामी समर्थ यांच्यावरती पुष्प अर्चन होतं आणि हे अर्चन झाल्यानंतर नामस्मरण होतं। नामस्मरण झाल्यानंतर आरती आणि महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। असं मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात हा समर्थ जीवन परिवारातर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही हेच आश्वासन देतो की या भारतभूमीला सर्व सनातन संस्कृतीचा, सर्व मनुष्य जन्माचा सुख, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होऊ दे। सर्व भारतवासियांना निरामय आरोग्य प्राप्त होऊ दे आणि पाऊस चांगला होऊन, पर्जन्यमान चांगलं होऊन, धनधान्याने सुफल संपन्न अशी ही भारतभूमी नेहमी जगाच्या पाठीवर काम करू दे, हे परमेश्वर चरणी, श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो। आणि निश्चितच आमचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद आपल्या सर्व भक्तगणांच्या पाठीशी सदैव राहील ही गावी देतो आणि हे 2 शब्द संपवतो। आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे हे गुरु असतात। आत्तापर्यंत फक्त आपण हे श्लोकातून म्हणा किंवा ऐकलेलं आहे, परंतु मी हे प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे। आणि आज आपण विज्ञानाच्या युगात आहोत, 21व्या शतकामध्ये, आणि विज्ञान जिथे संपतं तर मी म्हणेल की अध्यात्म सुरू होतं। आणि गुरुजींचे जे काही अनुभव आहेत ते चित्तथरारक आहेत। मागच्याही वेळेस अनेक जणांनी आपले अनुभव सांगितले। माझे जे सहकारी आहेत योगेश देशपुते साहेब, ते आज इथे नाही आहेत, परंतु त्यांना मागे मानेचा त्रास होत होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल। परंतु या व्यासपीठावर गुरुजींनी त्यांना आशीर्वाद दिला होता की तुम्हाला ऑपरेशनची गरज पडणार नाही आणि तुम्ही त्याच्यातून ठणठणीत बरे व्हाल। आणि गुरुजींचा शब्द खरा ठरला आणि त्यांना ऑपरेशनची गरज पडली नाही आणि ते त्या आजारातून बाहेर आले। ही तर आपल्या सर्वांसमोरच आलेली प्रचिती आहे। तसे अनेक अनुभव आहेत, इथे सर्वांचा वेळ घेत नाही। परत एकदा तेच सांगतो, माझा तर 2022 मध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता। मी 4 महिने घरी होतो
आणि म्हणतात ना शैतानका काम काहीच नाही. ऑफिसला सुट्टी होती, पायाला त्रास होता म्हणून. त्याच्यामुळे मनात वेगवेगळे विचार येऊन एक वेगळ्या ट्रॅकला निघून गेलो होतो आणि सर्व असं विचित्र डोळ्यासमोर यायचं. एक सेकंद, एक मिनिट, एक सेकंद सुद्धा असं जायचं नाही, काहीतरी चांगलं काहीच यायचं नाही, सर्व विचित्र. आणि इतका खचलो होतो आणि जेव्हा मी गुरुजींजवळ गेलो, गुरुजींची भेट झाली आणि गुरुजींनी ज्या पद्धतीने मला आशीर्वाद दिले, प्रेरणा दिली, आधार दिला आणि भक्कमपणे माझ्या पाठीमागं उभे राहिले आणि माझं मनोबल वाढवून मला जे आज मी उभा आहे त्याच्यातनं मी पूर्ण बाहेर येऊन, मी ड्युटी जॉईन केल्यानंतर सुद्धा मला प्रचंड त्रास व्हायचा. 4 ते 6 महिने, वर्षभर. म्हणजे मी ट्रीटमेंटला सुद्धा सुरुवात केली होती. पण नंतर मी ट्रीटमेंट बंद करून गुरुजींकडे आलो आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने गुरुजींनी माझा सांभाळ केला, मला जोपासलं आणि मी आज एकदम भक्कमपणे सर्व काही व्यवस्थित करतोय. जाहिरात मॅनेजर म्हणून काम करतो नाशिक शहर आणि थोडंफार साईड बाय साईड रिअल इस्टेटचा व्यवसाय पण करण्याचा प्रयत्न करतोय गुरुजींच्या कृपेने, आशीर्वादाने. समोर बसल्यानंतर गुरुजींचा स्मरण करतो, गुरुजींचा चेहरा समोर राहतो समोर बसल्यावर. त्याच्यामुळे दिवस इतका छान आणि सुंदर जातो. आणि जेव्हाही काही असं वाटलं, थोडासा नाराज झालो, काही संकट आलं, काही काम नाही होते, गुरुजींना पटकन आपलं काम, भले ती पण एक थोडीशी आपली परीक्षा असते, तर आज नाही तरी उद्या नाही तरी परवा ते काम होतं म्हणजे होतं. हा माझा गुरुजींविषयीचा एकदम छान अनुभव. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.